पुढची करा ना हो, फोन करा ना म्हणलं राजा. चहाची तलब आली माणसाला राजा. तुम्ही म्हणा 4 वाजता हराशी होती. 4:30 होऊन राहिले तरी कोणी आता पत्ता नाही. कटलं घेऊन येते, ढमकं घेऊन येते. लावा ना फोन, कोण कोण येते हराशीले. येत नसेल तर सांगा म्हणा बा. फोन लावून द्यायले. देवमन भाऊ 2 मिनिटं बस, फोनच लावून राहिलो आम्ही आता. हो, काय बहुतेक आता निघाली असू शकते, काही सांगता येत नाही. हो, तरी एक वेळ टच करून देते मी. हो, ठीक आहे 2 मिनिटं. ते कंदीला बजेल लावा, नाही तर मारतेल लावा. हो, त्याला म्हणा झाकट नका पडू म्हणा. चहाचा थर्मास घेऊन सटकन या म्हणा बाबा. जे आहे ते हराशी बोलणारे कमीत कमी तेवढेच आली बस आहे. मारती कोण थांबला म्हणतो, चाल ना घे ना, बसतं लवकर लवकर. हो, ते फारीगिरी घे खाली बसाले. बस बाकीचं काय ते झाडं सावली आहे ना तिथं अमराईतनी. पटकन ते चहाचा थर्मास घेऊन चाल बाबा लवकर. ती वाट पाहू राहिली असेल ना आपली. ते कंदीला थर्मास नाही सापडे. हो, होता ते लिकीजवाला होता. आता अन्नातला दुसरा काढला. हो, आता ते भरून राहिलो. कमीत कमी आपल्याला 50 कप तर लागेल ना चहा, कमीत कमी. 50 खाले रे, 20 कप. मग काय तर प्लॅस्टिकची लाईन कप घेणं सांग रे. एका कपात 3 भरते ना का. हो, घेते. हो, काय तिथं काय आपलं काय हे आहे का. चालले मोठे. हो, आणते लवकर लवकर भर आणि चाल लवकर. हो ना, आत्ताच साहेब चहा मांडला. जरासं 15-20 मिनिटं थांबा. हो, आता उकळीत येऊ द्या लागेल ना दिले. म्हणून वाट पाहून राहिलो मी. तोपर्यंत आता याच्यातनी टाकाची बसाची पट्टी घेऊन येतो. चल बरं भानू, पट्ट्या गिट्ट्या घेऊन येऊ जरासं बसाले. चल मग. काय बोलच पाटलाचा फोन आहे. हॅलो हॅलो, बोला बोला. काय कुठं का म्हणलं, या ना लवकर. काय तुम्ही 4 वाजता येतो म्हणे, आता अजून याचा पत्ता नाही. लक्ष्मण भाऊ आले नाही, अनुभव नाही. या बरं लवकर. कधीला पाहिजे या लवकर. अरे हो ना, ఇంకా आता कटलं गिटं तयार आहे आमचं. फक्त जरासं चहा व्हायचा आहे. हो, आता 5-50 कप म्हणल्यावर जरा टाइम लागतील शिजाले. हो, ते ते कसं हो 15-20 मिनिटांनी आम्ही निघतो इथून. हो, खरं बोलतो बा, खोटं काय बोला, आलो आलो. हो, बस 15-20 मिनिटाची गोष्ट आहे. तोपर्यंत तिथं झाडझूड करून घ्या जरासं बरोबर बसा उठाल्या. पट्टी गिट्टी घेऊन येऊ राहिलो आम्ही आता मारतीच्या कटल्यात. हो, पण जरा लवकर करा, जरा काळजी नाही. हो, हे काय देवमन भाऊ सुचून नाही देऊ राहिले. हो ना, काही आहे काही आहे काही आहे. हो, येत नसेल तर येऊ नका म्हणते, नसेल तसं पाहिजे. लवकर या जरा. बाबा लयच पैसे वगैरे आले का रे त्याचे? हो, बरं बरं ठीक आहे, आलोच म्हणा. हो, 10-15 मिनिटं थांब म्हणा. अल्ला मोठा कुठचा होय इथं. पट्टी जा बरं. हो, लागा कामू कामी फटाफट पट्टी आणा आणि ती चहाचं पहा. हो, या लवकर बा, फोनावर फोन येऊ राहिल्या. हो, जा लवकर. हो कंदिलाबाजी, हे देव मग आता इथं परगावचं येऊन राजा लय म्हणलं पुढे पुढे करून राहिला. याचं जरासं पाहा ना, जरा काही ना काही फालतू वावर घेऊन घेऊन तर बसा लागं. हो ना, मला वाटू राहिलं की याले बोलीच नाही बोलू द्या. पण ते आता काय त्यानं फॉर्म भरला नाही थोडी म्हणता येते काही. पण त्याला कटवा कसं लेखाचं. हो ना, बाकी त्याला कोणाला वावर भेटलं तर एक टाइमले माणूस सैन करीन, पण याले भेटलं तर मोठं घोर होणार आहे. हो ना, असं वाटते काय करावं, ते आपल्या म्हणून ऐकणार नाही. हो, ऐकतही नाही. ते शिवलालनं म्हटलं तर ऐकलं नाही की त्यानं. ना शिवलालच्या बसचं काम नाही ते, मला तर वाटते हे शांतारामचं काम आहे. हो, काहून की त्याच्या वावराले शाळेचं वावर लागून आहे धुऱ्याला धुरा. हो, तकलीफ होणार आहे त्याले. शांतारामले. हो, त्याच्या कानावर टाकणं ते आलाय नाही. हो रे, शांतारामच्या खांद्यावर बंदूक ठेवा लागल आणि त्याचा गेम करावा लागल नाही का. हो, आपल्या ज्यानं तर काही जमत नाही. हो, चाल मग त्याला मन लागलं का आता वावरापाशी जर त्यानं वावर घेतलं तर तुला किती त्रास होईल. आडू माणूस आहे. हो, चाल बरं. हो, चाल 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 त्याच्या घरी जाऊ, 10 मिनिटात येऊ. जेवण खाऊन हो, तेच म्हणलं पान घेऊन खाता का म्हणलं, आणू चमची गिंची. आणू पानपुडा. नाही रे बाबा, पान खायचा टाइम राहिला का. पाय ना आता 4:45 झाले ना, आपल्याला जा लागते ना वावरात. चालत नाही का ते हराशीले, हराशी चालत नाही का म्हणलं. येत नाही काय आपलं काय काम आहे तिथं. हो, आता तुम्हीच घेणारे आहे. तुम्ही तिघं जण घेऊन राहिले का नाही. कोणी घेतलं तर आपलेच माणसं आहे शेवटी. तुम्ही कोणी घ्या, मला काय टेन्शन नाही. हो, मी तुम्हाला तसं पाणी देत नाही का मी, सांगा बा. तुम्ही तुम्हाला दिलं तर अनुभवले दिलं, अजून कोणी तिसरा करून त्यालाही देतो. पाण्याचा विषय आहे का इथं. पाणी तर तू सगळ्याला देतो. हो, ऐन वक्ताची चाट देतो. हो, ऐन वक्ताची सर्वाले पाणी देतो तू, तसं म्हणणं नाही माया. हो, फक्त माय म्हणणं आहे ते तिसरा माणूस जर परगावचा इथं आला तर म्हणलं तुला किती तकलीफ होईल. तुझ्या वावराले वावर आहे साडेचं. हो, आता आपल्यासारखा असला गावातला माणूस तर काही विषय नाही. ते देवमन ते करून राहिला ना. हो, आपला माहित नाही का तुला ते देवमन माहित नाही तुले. तर ते देवमन ते चुलखवते वामन चुलखवता भाऊ का, ते आपले ते पाईप गिप नेल ते त्यानं कुटार गिटारात ते तेच का. तरी काय तर बाबा ते आला नाही तर आता मग पेपरले बातमी दिली मारतीनं आणि फालतू आता घोर केला. हो, त्यानं आता फॉर्मही भरला आणि म्हणते मी हराशी बोलतो म्हणते. असा आला का नाही ते तावा तावानं. हो, मला तर वाटते घेतेच का काय माहीत. हो, त्याचा अंदाजही नाही लागू राहिला पैसे किती लावते आणि काय करते. आणि त्यानं जर वावर घेतलं तर तुला किती ताप होईल सांग बा तू. तुझे वावर आहे त्याला लागून. म्हणून म्हणलं पाय बा जरा असं ये जरा त्याला कसं तरी माघार घ्यायला लाव. अरे हुट ना हो, ते काय घेते त्याची काय शान आहे. हो, काही नाही ते घरचा काही एवढा काही मोठा असा मी आहे का ते. काही नाही काही नाही, चिल्लर आहे ते. तुमच्या पुढे त्याचा ठाकच नाही लागत. घेसान तर तुम्हीच असं मला अंदाज वाटू राहिला बा. मग काय त्याची काय शान आहे घ्यायची एवढं वावर. 40 आणि 50 हजाराचं वावर जाते ते. कोण घेते त्याले. नाही ना बाबा, ते सगळंच पसारा घेऊन आला बैल बंडी सहित. मग आजच ते म्हणते मी खोपडं ठोकणं सुरू करतो म्हणते. मग काय तर पूर्ण तयारीने आलेला आहे ते. घेतोच म्हणते मी बाबा. हो, शिवलाल गेलता मी पत्ता काढाले. हो, कितीपर्यंत घेतं रे बाबा, कसं करतं रे. तुम्ही कोणी विचारणार आहे म्हणे. लाख घेतलं तर मी 1.25 लाखाचं घेतो म्हणे. मग आता याच्यापेक्षा काय करावं. बोले का पसारा घेऊन आला का. 1.5 लाख रुपयाची तयारी आहे का त्याची. बाबा मग तर बोकंडरच बसते माहिती. बापा बाबा ते जर आला तर राजा झालं, इरीवर एक टप्परही नाही ठेवते. लय चोट्टा आहे ते. बाप्पा बाप्पा बाबा ते राजा त्याला नाही घेऊ दिलात बाबावर. हो, त्यानं जर घेतलं तर आता आपणच होणार आहे. मला माहिती आहे राजा ते काही आलं म्हणून. बाबा 9-9:30 चालतं ते बैलबंडी घेऊन, मग कलोय कलोय करत मग शाळेतून डायरेक्ट बंडीत घालून दिली त्यानं. मग तुम्हाला काय माहिती किती आडू दिमागाचा माणूस आहे ते. आपल्याला माहिती आहे त्याचा अनुभव नाही का.
अनुभव तर सरायलाच आहे ना. हो मग काय तर, हो, 2-3 खेप झाला ना आपलं ते संग हुज्ज. हो पण आता मला वाटते याले कसं तरी हो काटा काढून फेका लागते हे, नाही तर हे पूर्ण आपल्याला तकलीफ होणार आहे सगळ्या कास्तकार लोकायले. हो ते वावर आहे म्हणतात एक तर आजूबाजून जावं लागतं त्याच्या वावरातून. हा नसतं आपचे धंदे होणार आहे बरं. म्हणूनच तुला भेटायला आलो की त्याले कसं करू तू माघार घ्यायला बाबा. हो नाही तर आपसचे धंदे होईन ते. हा मला नाही भेटलं चालते वावर पण ते कोणाला जरी भेटलं का नाही हो त्रास तुलेच आहे. नाही नाही हे बा काही काळजी करू नका मी बसवतो त्याला बरोबर. हा हो बस आता जातोच मी चालता का. चला लवकर चालले जाऊ मग पटकन नाही तर त्याला अर्धा घंट्यात मी कव्हर करावं लागल. चला ना मग मारुतीचं टाटा चाललंच आता. हा ते कसं फारीगिरी घेऊन घेतो म्हणे मी. हो त्याच्या आता थर्मास गिरमास. हो चालले जाऊ मग आपण बसू. चला मग चला लवकर. हो हे लवकर काटा काढून फेका लागत नाही तर बस माझ्या डोक्यालाच ताप आहे आता. हो चला चला. आला वाटते कटलो नाही का मी आता मला येतच नाही का कोणीच आता. हो ना 5 वाजून राहिले तरी पता नव्हता. हो आता आले बा आता काय होते काय सांगा. मारते नाही का हो येऊन राहिले बाकीचे आता झोको झोको. हो चल मारते घे बरं सामान घे खाली पटपट चाल लवकर. बरं उतरा म्हणलं तुम्ही. हो शांतराम भाऊ थोडंसं ते टेबल धरू लागा पटपट. हो खाली घेऊन घेते चहा पाण्याचं ते थर्मास गिरमास. हो चला. अरे काय बाकीचे मारते लोक अजून आले नाही का म्हणलं. हा हो कटल्यात आणायचे असते पटापट आता 5 वाजले ना हराशिले. हा किती टाइम लावता राजा. बा मी तरी लवकर निघालो अजून बाकीचे आता हो येतो म्हणे मागून व्हा पुढे तुम्ही. मग 6 वाजता सांगतो तुम्हाला 5:30-6 100%. हो येऊन राहिले तर हे बा इतकी गडबड नसते आता चालतेच आहे ना आपल्याला काय काम आहे. काढा आता धरू लागा ते पटापट चला. धरा उचला ना ते घ्या तिकडे. हो त्या खोपडी घ्या खोपडी ते टेबल गिबल. हो म्हणलं देवमन भाऊ घ्या. हो, घ्या एक कप घ्या आणि चहा घ्या थर्मास मधला जे लागेल तेवढा. मारते हो, जाऊ दे आता कटलं जे कोणी लोक आहे सगळे बसून घेऊन ये. हो फालतू टाइमपास नको. हा हो, जा लवकर जा फटकन. हो 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 घेऊन ये तुम्ही द्यायला आता. हो काही वांधा नाही आता राहिलेच कोणती लोक. हा येतात काही काही आपापल्या गाड्याने येते जेवढे आले तेवढे मी घेऊन येतो. हा हो, चल भानू घे रिवर्स मार चल. चला, घ्या मला चहा घे काय राजा उन्हीचे तपून राहिले तुम्ही. हो ना हे लोक आमच्या गावातले भल्ले राजा. हो ना आज ते सण असल्याच्या ना टाइमपास झाला. हो घ्या चहा घेऊन घ्या जेवले ना तुम्ही. हो झालं जेवण झालं माया शाळेतच जेवलो होतो मग इथे येऊन बसलो. वाट पाहू राहिली तुमची. हो मला बा चहा आला असतं कसा तना नाही ते माणसाले. हो, काय काही येते लोक काय सांगा आता अर्ध्या घंट्यात येईल नाही. हो आता येतील ना आता कोण आहे हराशी बोलणारे काय आहेत. हा हो, आता तुम्ही आहेच म्हणते असं समजलं मला. पण आता एकंदी दिला पाहिजे बाकीचे अजून कोण कोण आहे ते येतीलच. आपण जरा लवकर आले असते बरं झालं असतं आता किती झाकट पाडते काय होते काय सांगा. नाही नाही, येते तर हो, घ्या तुम्ही चहा घ्या आता मस्त चहा घेऊ आपण फसकला. आणि पान खावले का जा तिथं मस्त आंब्या झाडाखाली बसू तोपर्यंत लोक येऊन जाते. हा हो घ्या चहा घेऊन घ्या पहिले. हो, मग चालले जाऊ तिकडे. बरं ठीक आहे ना हो घ्या मग चहा. हो, द्या होता एक कप द्या मला. हो घ्या एक तुम्ही घ्या आबाजीला द्या. हो, चला. देऊन भाऊ, हो, काही देऊ का अजून पाण्यात काही कमी जास्त. हा का चुना बरोबर आहे ना. हो नाही तर मग लावून देत चुना जर असं लावायचं असेल तर. हा काही सुपारीचं खांड बारीक चिकन गिकन कोणतं. हा सगळं आहे आपल्यापाशी. चुना लावायचीच कामं केलं नाही गावाला ना. हो ना चुना लावू का म्हणते का तोंड खराब पडतं माझ्या सर. नाही 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 आता हे ऊन आहे की नाही जास्त चुना खाल नाही बरोबर बस झालं आहे ते बरोबर आहे. हो, खा तुम्ही खा मी खातो. बापरे मस्त आहे राजा पाणी घेऊन. हो घ्या ना खा ना तुम्ही खात ना का म्हणलं. नाही नाही खाल्लं ना मी खाल्लं घरी जेवल्याबरोबर पहिले पान खातोस तुम्ही. हो आता कसं 2-4 पानं सांगत असते आपल्या याच्यातनी संचितनी. हो का चुना हे ते कोणी भेटला आपलं तमागापेक्षा बरं आहे ना. हा हो या डेऱ्याबाजी या पान खा. डेऱ्याबाजी काढू का पान काढू का म्हणलं. हा खाता. नाही खाल्लं गड्या मी आत्ताच खाल्लं. हो राहू दे. जाऊ द्या मग तिकडे. हो काय नाही देवमन भाऊ काय वावर करून राहिले वाटतं नाही. हो आपल्या वावराला लागूनच आहे ते शाळेचं वावर. हो काय हराशी बोलता वाटते मग. हो म्हणलं आता काय करा आपल्याजवळ आहे 3 एकर. हो ते म्हणलं आपला भाऊ सांभाळते. मी आणलं चला गड्या पेपरले वाचलं मी आणलं चला इथंच मग हा ठाणबंदी इथंच राहायचं आणि पिकं काढायचे. हो आता सध्या एकटा झालो म्हणा मी. हो बरसातीत मग बाईले घेऊन येतो. हो, पोराले झालं तर शाळेत टाकून देईन नाही तर मग भावाजवळ टाकी. हो, असा विचार आहे मा. अरे पण आता हराशी नाही झाली काही नाही तुम्ही असे म्हणून राहिले तर सगळं वावर घेतलंच तुम्ही. हा अरे ते वावर पाहिलं का तुम्ही वावर पाहिलं ते. आता मला काय माहित वावरांच्यावर कोणतं तर ते म्हणे बा इथं बसा म्हणे अमराईत नाही हे बुढे बा होते तर. आता वावर तर काय अजून दाखवलंही नाही मला कुकडे आहे का आहे तर. इथंच आहे ना जवळच आहे ना वावर जवळच आहे पण तिकडे ऊन असते का नाही झाड नाही त्या वावरात. म्हणून आता अमराईतनी मग कसं जरा सावली राहते लोकांना उभं राहिले फालतू ऊन लागायची. म्हणून इथं ठेवली ती हराशी. हो का, असं आहे का ते. हो पण ते वावरले का पाहिलंच नाही मी बा. हो कसं आहे बरं आहे ना पण. बरं काय न कसं काय आता तुम्ही पाना डोळ्यानच पहा ना म्हणजे कसं राहते बरं राहते. हा आता इथून जवळच आहे. हो लोक यायचेच आहे अर्धा पाऊण तास लागते. चला तुम्हाला दाखवून देतो वावर कसं आहे काय करावं नाही करावं. मग चला ना भाऊ चला दाखवून द्या म्हणलं. तुमचं नाव काय म्हणलं तुमचं नाव. शांताराम घनगणे आपलं वावर आणि शाळेचं वावर धुऱ्याला धुरा. तरी काय हो, चला तुम्हाला दाखवून देतो मग एक खेपचं बरं राहते. हा हो चला. बरं चला मग लोक येपर्यंत पाहून घेणं होते काय आहे काय नाही ते. हा हो चला. ते बा ते नीम दिसते ना नीम. हा बस तिथपर्यंत आहे. हो पूर्ण बिलकुल हे बा चारी बाजूनं सारखं वावर आहे. हो एक नंबर वावर आहे बरं. हो पा चारी बाजून पा. असं म्हणजे त्या निमापर्यंत नाही तिथून तिकडे कोणाचं वावर आहे मग हा तिकडे पळ्याल. समोर म्हणता ना हो ते निमाच्या पलीकडे. हो अरे बाबा ते बबनचं आहे ते. हो ते कोरड भाऊ आहे. हो आणि इकडे आपल्या डाव्या बाजून आपलं. हो चला ना दाखवून तुम्हाला चला. डॅन्यापाशी मी काय म्हणतो हो तुम्ही काय हिंट उनीचे तुम्ही आपलं त्या याच्यापाशी बसा. आपलं भैमुगाचं वावर आहे ना तिथे येतोच आम्ही. हो यायला ते तिकडचा धुरा दाखवून देतो. हा बबनच्या वावराकडला. हो चला म्हणून. अरे बाबा हे तर रोई दिसून राहिले मला वाटते. हा अरे भर दिवसा रोई येते का इकडे.
अरे दिवसा काय तर बा रात दिवस तेच आहे मग काय तर भेटही नाही ते आता अजिबात भेट नाही. ढोरा वासरासारखे कुठेही कोणाच्या वावरात असते इंका आता भैमुगाले रखवाले पेशंट माणूस आहे आणि काय करता. हे आता बबनचं वावर आहे इकडे आता हे बड्ड लागलं की बस सर हरणं रोई डुकरं सबन इकडे. बरं गेलं सराच्या बेकार काम आहे मग तर बापा बाबा बाबा. बरं बरं चला पुढे कुठे चालता चला म्हणला आता चला. हे आपलं भैमुगाचं वावर बस येस मग काय लागूनच आहे ना धुऱ्याला धुरा आपला. अरे कुठं हो डॅनी म्हणजे कुठं म्हणलं. आले का रे? बर या या. आता कसं दंपूच झाला माणूस नाही का हो ना आले असतील लोक नाही हो जा लागेल आपल्याला. हो कसं वाटलं वावर घेऊन हो कसं आहे बाकी पिकाले चांगलं आहे बरं हो पिकाबद्दल हेच नाही. हो कारण की जमीन चांगली आहे काळा पट्टा आहे. फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे हो तसं आपण तेच जाऊ म्हणा यायले पण हे काही नखरे करते हो म्हणजे आपलं राहू द्या लागते लोकांना द्या लागते. म्हणून आपण देणं बंदच केलं आता. हो का म्हणजे तुमच्या वावरातून पाणी घेत जाते नाही असं नाही यावर्षी नाही घेऊ देत मी त्याला यावर्षी आपल्याला देता बा तुम्ही. काय लागेल ते पैसे देऊ आपण पाण्याचे फुकट नाही मागत. नाही नाही तसं काय हो पैशाचा आपला विशेष नाही फक्त आपलं असलं रिकाम पण तर बा आपलं झाल्यानंतर तेच म्हटलं नाही तर मग कसं गडबड नाही जमत आपल्याला. हो ना हो ना हो ना हो ना बाकी मग अजून काही अडचण समजा या वावराची आता हे समजा ढोरा वासराचा काही विषय नाही म्हणा आपण. याला तार बांधूले का आता रात दिवस इथं राहिल्यावर काय रोईट येते काय डुकरं येते. त्याला नाही भीत आपण फक्त मी काय म्हणतो पाण्याचं तुम्ही व्यवस्था करा. आणि बाकी तिसरी अजून काही अडचण. पाण्याचे पैसे देतो म्हणते रोई असले तरी मग चालते म्हणते आपल्याला आता याला कटवावं कसं. बरोबर आता आयडिया करावंच लागेल. बाकी तर काही नाही म्हणा बाकी फक्त एक आहे जराशी अडचण थोडी म्हणजे ते काय सांगा जोगती नाही म्हणा आपण तर त्याच्यावर विश्वासही ठेवत नाही म्हणा. पण आता डॅनी याबद्दल माहीत आहे ते आता मलाही माहीत आहे समजा. काय अडचण म्हणजे काय आहे बा सांगा ना मला मला सांगा पहिले हो काय अडचण आहे. असं कोणाला काही सांगू नका फक्त ते कसं आम्हाला 2-4 लोकांनाच माहीत आहे ते म्हातारे वयस्कर लोक आणि माझ्यासारख्याले. म्हणलं जास्त काही लिखीच करू नका तुम्हाला सांगून राहिलो आम्ही. नाही आपण काय कोणाला सांगतो सांगा मला सांगा. काय सांगते म्हणा शांती आता हो ना आपल्याला तर काही माहित नाही बाबा. सांग बाबा काही बी आता. कसं आहे हे वावर जे आहे की नाही हे वावर आहे देवस्थानचं पहिले म्हणजे बऱ्याच वर्ष अगोदरचं. माझ्या आबाजीनं मला सांगितलं होतं यायला माहिती आहे समजा. की बा हे जे वावर आहे हे एका जणानं दडपलं समजा दडपलं देवस्थानचं असून दडपलं. त्याला काही ते काही चांगलं झालं नाही त्याचं त्याच्या पिढ्या बरबाद झाल्या खलास लागला ते. नंतर मग त्याच्या लक्षात आलं की बा नाही गड्या हे वावर घेतलं म्हणून आपण बरबाद झालो. शेवटी त्यानं शाळेला दान करून टाकलं जाऊ दे म्हणे बा हे 4 एकर यानं माझ्या सारा सत्यानाश केला. मग त्यानं काय केलं ते दिलं शाळेले. मग शाळेवाले जसे जसे बटेवाल्याला देते ज्याला दिलं समजा. त्याचं पुढचं भविष्य खराबच आहे म्हणजे त्याचं चांगलंच नाही भलंच नाही होत त्याचं. म्हणजे कारण की देवस्थान जाईन ती दडपलेलं वावर आहे म्हणून ते कसं आहे कोणालाच त्यातलं पीक पचत नाही. बिमाऱ्यास लागन कोर्टाच्या केसेस लागन काहीतरी आपता येईन काही ना काही त्याला म्हणजे मागा आणते हे. असं पद्धतीचं हे वावर आहे असं आपल्याला अनुभव आहे म्हणून सांगू राहिलो. आपण काही कोणाला सांगत नाही आता हे कंदील बुडा आहे ना यानं घेतलं होतं 2 वर्षात मागा आला म्हणलं ते 2 वर्षात आता यावर्षी घेतलं नाही म्हणून वाचला ते. आता अनुभवून घेतलं यावेळेस काहीच पीक नाही झालं ना काहीच नाही पीक झालं बस काय खरं नाही या वावराचं. असं म्हणजे समजा ज्यानं बी हे वावर केलं त्याचं काही भलं झालंच नाही समजा. नाही भलं झालं म्हणजे कसं त्याच पिढीत होते असं नाही दुसऱ्या पिढीला त्याचा परिणाम होते. दुसरी पिढी रस्त्यावर येते पुरी कंगाल होते पुरी कंगाल 1 एकर तासही नाही राहत त्याच्या घरी. अनुभव घेतले ना मी आता ज्यानं वावर केले त्याचा पुरा अनुभव आहे मला म्हणून तर मी करत नाही तर मा वावराला वावर असून मी कोण नसेल घेत मला तर पाणी जागाच घेता येते पण मी घेत नाही ते म्हणून म्हणून हे कारण आहे त्याचं. असं काही माहिती नाही म्हणजे हे गोष्ट आहे म्हणून तुम्ही वावर घेत नाही तर तुम्हाला तर लय पुरतील का जवळच्या जवळ. तेच आहे ना मी सांगतो यायले अरे करू नका वावर पण ते ऐकत नाही अंधश्रद्धा आहे म्हणजे तुम्ही काही लावता तर पाच बसा करा व्हा बरोबर. म्हणून त्याला म्हणलं बा घेसान घ्या कोणी घ्या तिकडे तुम्ही घ्या कोणी घ्या आपल्याला काय करावं लागते. नाही नाही हे बा मी घेत नाही वार बाबा कुठं बसताला चण लावत नाही का हुट अरे हुटले का. मी हे बा एका जणाला फोन लावत आहे मला त्याला सांगतो मी आलो 2 मिनिटात बसा तुम्ही इथं 2 मिनिटात येतो. या ना मग द्या सांगून कोणाला भावाले कोणाला काय सांगायचं ते तुमचा विचार करा अजूनही बी असं नाही की बा करू नका असं नाही म्हणत बरं मी करायचं असेल तर आत्ताही करा. उठ 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 आपल्याला नाहीच करायचं ना करणंच नाही ना कुठं बसता बाबा का कंगाल होता का आलो मी 2 मिनिटात. हॅलो देवमन बोलतो म्हणलं साहेब. झाली का म्हणा हराशी बोल ना बोल 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 काय म्हणते झाली हराशी झाली. हो आता होऊनच राहिले आता बस 15-20 मिनिटात आलेच सगळे की बस सुरू होऊन जाते ते. पण मी काय म्हणतो साहेब लेखाचं काय ते मी म्हणतो काय आपलं हराशी काय माही बोलायची राजा इच्छा नाही राजा. लेका काय माणूस आहे का तुला अरे एवढा सपोर्ट करून राहिला तरी म्हणून राहिला माग हटून राहिला तू. मागचा पुढचा घेणं काढून बदला पैसे लावणारा तयार आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता कोण नाही म्हणून राहिला तू. तसं नाही साहेब तसं नाही ना गोष्ट अलग आहे नाही तर यायला तर पुऱ्या गावाला एकटा भारी आहो मी देव मग. पण हे कसं आहे वावराचं जर असं नवीनच लचंड आहे ना मग काय तर ते वावर करायला पुरत नाही राजो ते वावर कसं धारीच गुण नाही म्हणते लोकायला ते गुण नाही म्हणजे काय समजून नाही राहिलं मला काय म्हणणं काय तुझं. ते आता हे वावरावाला आहे का नाही शेतचा ज्याच्या वावराच्या शेजी वावर आहे तर ते कसं झालं त्यानं आता मला सांगितली गोष्ट अजून हराशी व्हायची आहे ते आला
म्हणे बा कोणतं करू राहिलं वावर मला हे म्हणे मस्त आहे म्हणे करा म्हणे बा फक्त जरासा एक प्रॉब्लेम आहे म्हणे ते सांगितलं त्यानं मला ते वावरात आहे का नाही ते आहे देवस्थानचं वावर हे कोणतरी दाबलं होतं म्हणते आणि ते शाळेवाल्याला दिलं म्हणते म्हणून जे बी कोणी वावर करण हे त्याचं बिलकुल सत्यानाशच होते म्हणते आज ना उद्या त्याला म्हणजे काहीच उरतच नाही म्हणते पुरत देत नाही म्हणते त्याला देव म्हणून म्हणलं बा ते वावर काही घेऊन माझ्या भोवती काही लावून घ्यायला पुरत नाही लोच्या कुठं बसता बा नसते काहीचे कामं करत अरे जा कोण होय कोण म्हणलं शेजारी कोण होई ते सांगणारा शेजाऱ्याचं नाव काय म्हणलं दुसरं ते आपलं काय धोत्र आलं काय शांताराम घनगणी म्हणे बा शांताराम घनगणी हा म्हणे मी ते सांगे मग आबाजीचा पासून अनुभव आहे म्हणे यानं जे बी ज्यानं बी वावर केलं त्याचं ते पैदलच झाले म्हणे रस्त्यावर येतात म्हणे ते या म्हणजे पुढची जी पिढी येणारी आहे हे पुरी कंगालच होते म्हणते चल बा खरातच प्रकरण दिसते बोले अबे म्हणलं लेका हे तुमच्या डोक्यात भूत घालून देणारा शांताराम घनगणे तुले लेका तिथून हकलून द्यासाठी काहीतरी बहाणा करून राहिला ते म्हणजे असा नाही असा तर गेला पाहिजे वापस आता पैशाची त्याला अंदाज लागला असेल की बा पुढचा माणूस ताकद लावून राहिला पण याले मग इथून कट कसं करावं याचं पत्त कसं गोल करावं म्हणून त्यानं तुझ्या डोक्यात दिलं घालून ते वारं म्हणजे आता तू ऐकला की मग आपोआपच पैते तू काहीच नाही तिथं कोणाचंच काही झालेलं नाही मग लोक कायले करून राहिले बाकीचे कायले मरून राहिले ते करासाठी येत आहेच म्हणा खरी गोष्ट बाकीचे तर आता तयारीत आहेत तिघ जण लय तयारीत आहेत पण मी आपण काय बसा त्या फसकाट पडा त्याचा विश्वास नाही म्हणे पण मला कसं मला भेव लागते या गोष्टीचं असं वाटतं कायच्या ती चुकाट्या हात घालायला पुरत नाही काय चुकाटा नाही ते शांताराम घनगणे तू ऐकत नाही मी ऐकतो म्हणला पुऱ्या गावाचा वास आहे ते बॉस सगळं दिमाग फिरवतो इकडे तिकडे गोट्या फिरवण्यात माहीर आहे ते म्हणून जरासं हुशारीत राह म्हणा कोणी येऊ म्हणाले का जा माई पिढी बरोबर झाली चालते म्हणा पण वावर तर घेणच म्हणा मी एक नाही 1.25 लाख बोल पण वावर घेच म्हणता नाही का हो राजा वाटते जरासा म्हणजे पहिलेच चुना लावला मापान आला त्यानं नाही आता मुले लावत होता वाटते बरं ठीक आहे ना असं आहे वाटते त्याचा प्लॅन नाही का बरं आता तर घेतोच आता जोर लावून घेतो मी फक्त पैसे लवकर माझ्यावर टाकून देता म्हणलं झाल्यावर 10 मिनिटांनी तू फक्त मला मिस कॉल द्या पैसे आले म्हणून समजा फक्त वावर जाऊ देऊ नको ताकद लावतो आता बरोबर ठीक आहे ना मग करतो मी बरोबर आता घनगणी वाटच पाहून राहिला तिथं बसला झाडाखाली ते काय गोष्टी चालूच आहे त्याच्या जमवलं म्हणून म्या पैते म्हणून आता या आता मी काय पळत नाही ठीक आहे मग त्याला म्हणतो वा तिकडे काही मी वावर घेतोस चला ठेवतो मग करता काय डेनी आबूजी खोटं ना बोलसान तर करसान काय यानं जर इथं वावर केलं तर 4-5 कास्त करायला त्रास आहे मग मला तर लय आहे सगळ्या मग अर्धी भाकर कमी होती आपली सगळ्याची सांगतो तुम्हाला मग असा माणूस आपल्या शेजारी जर गेला झालं घरावर कुठे आहे एक तर ठाई मुक्कामी आहे म्हणते इथं ते मग म्हणून म्हणलं बरोबर आता त्याला मी आणलं घेरातनी आता काय होते पाहू आता ना पण लयच झालं ना रे ते लयच फेकलं ना बरं आलं रे बुवा ते आलं म्हणलं काय म्हणते पाय हे बघा ना गावातल्यापेक्षा परगावचा पुरला माणूस सांगतो तुम्हाला आपल्यापेक्षा परके बरे असते तर मग हे आपला देव म्हणजे आहे का नाही हे चांगला माणूस आहे मग तुम्हाला माहिती आहे मग स्वभाव चांगला आहे असे जे माणसं असते का नाही हे स्वभाव चांगले असते तर मग असे असले तर मग काय दुसरे आपल्या ते कंदील पुढे ठेवता का बरं आहे हे यानं घेतलं तरी पुरते आपल्याला वावर आले म्हणलं ते अरे या देव म्हण भाऊ या काय म्हणते मग काय झाला विचार काय झालं मग काय बोलायची का नाही बोलायची म्हणलं हराशी मग काय सांगा राजा डोक्सा नाही लागत मा भावाच्या मग काय त्याला म्हणलं तू येऊन कर बरं ते म्हणते तुझ्या जीवावर येते म्हणते कामं करायचं तुला म्हणे 4 एकर मी किती काही पैसे देतो म्हणे पण हराशी बोल म्हणते तू पण आता इकडे गावात येऊ नको म्हणते मी करतो ना म्हणते तिचा आता तू तिचं कर म्हणे तुझ्या जीवावर येते का म्हणे असं म्हणते मला मी आणलं बा ठीक आहे आता जाऊ दे आता करतोस मी काही हो तिकडे ना फालतू बोलणे ऐकल्यापेक्षा हे पुरलं घरी निरा भांडणं तणणं माझ्या बायकोचे त्याच्या बायकोचे निरा भांडणंच होत राहते त्यापेक्षा म्हणलं बा इथंच बरं जाऊ दे तिकडे काही हो तिकडे कंगाल हो का पैदल हो अरे बापा रे जे नाही तेच झालं रे बा हो ना आता कसं करा आली ओटे खुशी आली आता असं हो का बरं पहा तुमचा निर्णय शेवटी चला मग आता चला पाहू आता पुढे काय होईल गुरुजी सुरू करून द्या म्हणलं आले आता देवमन भाऊ आले काही हरकत नाही आता करून टाका 1 2 3 फायनल आता चला आता सर्व उपस्थित झालेले आहे बोली बोलायला काही हरकत नाही शिवलाल भाऊ टोयगोटे हे बोली बोलणार आहेत तर शिवलाल भाऊ घ्या सुरू करून द्या घ्या खाद्यावर तर सर्वांना सूचना 4 एकर शेती आहे त्या हिशोबाने आपण बोली बोलायची आहे पहिला मान आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे महिला वर्गाला देऊ तर आता आमच्या मामीजी आपली पहिली बोली बोलतील बोला मामीजी 4 एकर शेतीसाठी गुंपाबाई घर फिरवे 30,000 रुपये पहिली बोली 30,000 वा 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 मस्त बिलकुल पहिलीच बोली 30,000 रुपये वा रे वा बोला देवमन भाऊ बोला तुमची बोली काय चुनखो बोला लट्टवली वाटती बोला ना भाऊ देवमन भाऊ बोला म्हणलं बोला देवमन भाऊ चुनखो ल्या 35,000 35,000 सीताराम भाऊ 40,000 1 रुपया आलो भाऊ ढेबर नाके 50,000 1 रुपया बोला 50,000 1 वा एक नंबर बढिया आहे 50,000 एक चला 50 झाली आहे आणि एक सूचना आहे सर्वांना तुम्हाला चौघांना पण कोणी इथून आता हराशी होईपर्यंत विचार करासाठी किंवा काही करासाठी जाऊ देणार नाही नाही तर मग मी आता विचारून येतो याला विचारून येतो आत्ताच काय करायचं असेल तर विचारायला तुम्हाला चान्स आहे 5 मिनिट कोणाला काही विचारपूस करायची असेल घरच्याले याले त्याले तर आत्ताच करून या नंतर मी ऐकणार नाही 50,000 आकडा गेलेला आहे पुढचं पहा आता काय करायचं तर मामीजी तुमच्या इकडे नंबर आहे विचार करायला जाते का कोणी
नाही नाही कोणी काही जाणार नाही आता. विचार आपापला परिणाम इथं करून आलेले आहेत. चला बोला. बिलकुल परमिशन देऊ नका कोणाला आता. बोला म्हणलं आता गुंपाबाई बोला. 60,001 रुपये गुंपाबाई घर फिरवे 60,001. 70,000 देवमान चुनखो 70,000 रुपये 80,000 रुपये 80,000 रुपये सीताराम पवार चल लागली म्हणजे आता 70,001. लागली म्हणजे 90,000 रुपये 90,001 रुपया. चला बोला आता. लागलं नाही बा 5,000 मी देतो ऐकून तुले पण त्याला भेट नको देऊ. हो तेच म्हणलं. नाही नाही बस एकच्या वर जात नाही आम्ही आता. 1 पर्यंत थांबतो बा. कुठं बसता 1 लाखात नाही काय पुरलं मग आम्हाला. चला बोला ना मामीजी बोला बोला. सांगा काय झालं का बोलता का नाही बोलत. सांगा निर्णय घ्या काही हरकत नाही. नाही बोलायचं नका बोलू. चला तुमचा निर्णय तुमच्याजवळ सांगा. 95,001 रुपये 95,001 गुंपाबाई घर फिरवे. बोला कोण बोलते दादा. 1,01,000 देवमान चुनखो 1,01,000. 1,01,000 मेला का जीवन आता तर थंड कर की आहे का नाही पैसे. अरे म्हणलं पैसे आहे का नाही भाऊ तुमच्याच पैसे. पैसे आहे ना तेवढे. अरे म्हणजे इथं काय गोटे खायला आलो का मी. पैसे नगदी आहे म्हणलं माय. अर्ध्या घंट्याच्यात पैसे फोन पे न जमा होतील समजलं का. फक्त मिस कॉल द्यायचं काम आहे भोवाले. बाप झालं मग तर 1 लाख लय झालं ना पण आता. अरे हो पण आता पाहिजे बा नाही तर हो नाही तर डबल हराशी बोलायची पैसे आमचे आम्हाला. पैसे घ्या तुम्ही बोलू नका. तुम्ही म्हणतात नका बोला. हो ते पाहिजे शाळेवाले काय आता मुख्य बसा तुम्ही. त्याचा विचार करू नका कंदीला पाहिजे. हो डबल हराशी घेऊ नाही पैसे दिले तर. सांगा तुमचं काय आता तुमच्यावर नंबर आहे बोला. नाही नाही काढता पाय ख्याल पुरते आता 1 लाख. मी आणलं 1 लाखापर्यंत जाऊ याच्यावर नाही जायला पुढं. जाऊ तिला आपल्या काय करावं लागते. देव पण नाही घेतलं तर होऊ दे गावात भांडणं आपल्या काय करा. पण ऐकत नाही तर काय करा. नाही झालं म्हणलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हो आता काय आपण बोलत नाही मी जातो घरी. आपलं बी जाऊ दे चल ना रवा ना जाऊ दे. कसं करू राहिला तुम्ही. हॅलो भाऊ बोला 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 पुढचं बोला. झालं म्हणलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हो चला येतो म्हणलं. चला लक्ष वगैरे चला. तर आता 2 स्पर्धक यांनी माघार घेऊन त्यांनी घरचा रस्ता पकडलेला आहे. फक्त राहिलेले 2. आमच्या मामीजी. तर सांगा मामीजी बोला आता पुढे. 1,01,000 रुपये. याच्या पुढे काही आहे का बोला. 1,11,000 रुपये गुंपाबाई घर फिरवे. लिहा 1,011. बोला आता. अरे बा जमला आता नाही बोलत. आता टरकली याची. ए मामीजी आहेत ना आमच्या ते. बोला देवमान भाऊ. हा लावता येईल मग. हाय ताकद. ए देवमान चुनखो म्हणते ना. जरी नाव चुनखो असं पण झोल नाही खात म्हणलं आम्ही. चला लिहा 1,21,000 रुपये. बोला देवमान चुनखो लिहा 1 2 3 1 2 3. आता झालं रे 1,21 मध्ये फिटला आता का. रामपूर फिटला आता. बोला मामीजी 1,21. 1,21च्या पुढे. बोला 1,1,1,1 1,21 2 1,21 2 1,21 3 3 3 3 3 फायनल फायनल. बोला मामीजी बोला बोला बोला. बस बस 1,11 बस झाला आता. याच्यापेक्षा परवडत आहे शेती. यायलाच करा म्हणा बाबा. येतो मी. तर आजच्या या बोलीमध्ये देवमान चुनखो यांनी 1,21,000 मध्ये 4 एकर शेती 1 वर्षाकरता घेतलेली आहे. आता त्यांनी आपली रक्कम अदा करावी या 2 दिवसाच्या आत किंवा सध्या असेल तर सध्या. आणि आजचा हा कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. आता पैशाचं कसं काय करता म्हणलं देवमान भाऊ. कधी आज देऊ राहिले उद्या देऊ राहिले. अर्ध्या घंट्याच्या जमा होईल म्हणलं साहेब आपले पैसे. हो बस 1 मिस कॉल द्यायचा आहे. तुमच्या खात्यातनी पैसे मी टाकून देतो. फक्त अर्धा घंटा. ठीक आहे मग आता ही शेतीची हराशी संपलेली आहे. शिवलाल भाऊ आभार माना. कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करा. तर आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे आभार. आणि देवमान भाऊ चुनखो यांनी बोलीमध्ये आपलं हे शेत घेतलेलं आहे. त्यांना पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. आणि आता हे शेत त्यांच्या ताब्यात आजपासून देण्यात येत आहे. एवढे मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. आणि कार्यक्रम संपला. सिरीज संपली. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता नवीन विषयासह.